तर नमस्कार भावनो, जय महाराष्ट्र. आपण आता भुवनेश्वरला आपल्याला ऑर्डर भेटली बघा. गुजरातची ऑर्डर भेटली होती. मग काय पॅकर्सवाल्याला घेऊन आलो बघा भरायला. घर सामान भरायचं होतं वलसाड आणि दमनचं. आलो बघा भुवनेश्वर सिटीत. नेव्हीवाल्या साहेबांचं मटेरियल होतं. मग आलो कोस्ट गार्ड राहते तिथं. मग काय झाली की लोडिंगला बघा सुरुवात. कान भरायचं चालू केलं. साहेब लोकांनाही बघा क्वार्टर्स असते त्याशी. कशी आहे ती नाद्या बाद. फायनली आपली गाडी भरून झाली बघा. एवढंच मटेरियल होतं. आता दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं होतं. चला म्हणलं निघूया पाडदिशी. मग काय लागलो बघा हायवेला. कान आलो बघा दुसऱ्या ठिकाणी. वलसाडचं सामान होतं. मग काय गडी छोटा ते घेऊन रेडीच होता. आला क्रॉसिंग मारलं गाड्यानं लगेच. झाल्या बघा दोन्ही डिलिव्हरी भरून. झालं खट्ट काम. चला आता निघायचं. मग काय आलो पार्कीला बघा गाडी भरून. म्हटलं पोरांनी जेवण केलं असेल. कुठलं काय राव, ह्यांनी काहीच केलं नाही. मी गेलो की निवांत बसली ती. मग काय तिथं गाठ घेतल्या सगळ्यांच्या मारली बघा कल्टी एकदाची. तिथं पंपा आलो बघा रिलायन्सच्या. टाकी फुल कर म्हणलं तात्याला लांब जायचं आहे गुजरातला. लावला टाप घेर बघा. तिथनं वातावरण बघा कसलं खत्र्या झालं होतं. कसं आहे नाद खोळाच कि व. चहा प्याला थांबलो बघा तिथं. चहा बी घेतला निघलो बघा लगेच. पुढं आलो बघा. झाली संध्याकाळ. म्हणलं आता पोटाचं बघायचं. चला कुठेतरी थांबूया. जंगलात एक बारका हॉटेल भेटलं. मग थांबलो बघा तिथे जेवायला. मग काय अंडा बुर्जून रोट्या निभार लावला. दणका बघा डोळ्यात एकच बनतय ना. निघालो तिथनं बघा सगळा जंगलातला रस्ता. तवर पावसानं केली तुफान हाणामारी चालू. वार मोड सगळी राव. गाडी लागली हालायला. आलो डायरेक्ट संबलपूरला. दिल्लीत आणून बारच्या पंप. मग कसा वाटला ब्लॉग भावानं लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.